रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून शिवसेना आणि भाजपात जोरदार रस्सीखेच सुरू असतानाच आता भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये अंतर्गत वाद उफाळून आला आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अलीकडे झालेल्या दापोली दौऱ्यामुळे रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांनी भाजपावर आग पाखड केली आहे। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत दापोलीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे आमदार योगेश कदम यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली। तर भाजपावर निशाणा साधताना रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे दापोली मतदारसंघात ढवळाढवळ का करतात असा रोकडा सवाल विचारून आम्ही विश्वासाने आलो आहोत। केसाने आमचा गळा कापू नका, विश्वासघात झाला तर याद राखा मला रामदास कदम म्हणतात, अशी अत्यंत तिखट भाषा वापरल्यामुळे या दोन्ही पक्षात असलेला अंतर्गत वाद चांगलाच रंगलेला पाहायला मिळतोय। दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदास कदम यांना कोणी गांभीर्याने घेऊ नये अशा शब्दात प्रत्युत्तर दिले। तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही ट्विट करत जे फांदीवर बसलेले आहेत त्यांनी आव्हानाची भाषा करू नये, नाहीतर आपल्याच फडफडीने फांदी तुटून रामराम करण्याची वेळ येईल अशा शब्दात रामदास कदम यांना प्रत्युत्तर दिल्यामुळे रामदास कदम यांचे समर्थक चांगलेच खवळले आहेत। आपल्या ट्विट मध्ये राणे म्हणतात, आम्ही केसाने गळा कापत नाही तर केसाने गळा कापणारे रानोमाळ फिरत आहेत। भाजप नेहमीच आपल्या मित्र पक्षांचा आणि सहकाऱ्यांचा सन्मान करतो। आता रामदास कदम हे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काय प्रत्युत्तर देत आहेत याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।